नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड ट्रिग्नॉमेट्री प्रॉब्लेम सेट 6 पार्ट 3 मध्ये आज आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 6 म्हणजे उदाहरण क्रमांक 6 ते 10 आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघूया उदाहरण 6. ए बॉय स्टँडिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 48 मीटर फ्रॉम ए बिल्डिंग ऑब्झर्व द टॉप ऑफ द बिल्डिंग अँड मेक्स अन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 30 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग. एक मुलगा आहे जो इमारतीपासून एक 48 मीटर अंतरावरती उभा आहे. ए बी ही इमारत आहे, सी हा मुलगा आहे जो 48 मीटर अंतरावरती उभा आहे आणि त्यानं बिल्डिंगच्या टोकाकडे पाहिलेले आहे आणि तिथं पाहताना उन्नत कोन, वरच्या दिशेनं होणारा कोन 30 अंश मापाचा झालेला आहे. तर त्या ए बी या बंगल्याची उंची किती असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. दिलेल्या माहितीनुसार ए बी हाईट ऑफ बिल्डिंग, बी सी डिस्टन्स बिटवीन boy and building, point C position of person, या पद्धतीनं 30 अंश हा कोन आहे. कोन ए सी बी थीटा इज द 30 डिग्री angle of elevation या पद्धतीने आपल्याला ती माहिती दिलेली आहे. ACB या कोनाचं माप पण आहे. आपल्याला त्रिकोण ABC मध्ये इन ट्रायंगल ABC अँगल B 90 डिग्री आहे. त्यामुळे काय करायचं आहे, टॅन थीटा टॅन 30 समोरची बाजू भागिले लगतची बाजू टॅन रेशो घेऊया. टॅन 30 डिग्री इज इक्वल टू AB अपॉन BC. AB अपॉन BC टॅन 30 टेबल नुसार किंमत आहे 1/√3. AB ची किंमत आपल्याला हवी आहे. BC ची किंमत 48 दिलेली आहे, ती आपण घेऊया. 48 ला इकडे आणूया, डिवाइडचं मल्टिप्लाय होतंय. डिवाइड √3 इज इक्वल टू AB. √3 डिनॉमिनेटरला आहे, छेदाचं परिमेयीकरण करूया. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर करत असताना AB इज इक्वल टू 48 इंटू √3 डिवायडेड बाय √3 इंटू √3. दोन वेळा वर्गमुळात 3 न गुणलं आणि भागलं. काय होणार आहे, √3 इंटू √3 इज इक्वल टू 3 ओनली. AB is equal to 48 √3 divided by 3. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 3 48. भागाकार 16 आला. AB ची किंमत 16 एकक मीटर मध्ये दिलेला आहे. AB हे कशाचं माप मिळालं, AB इज द हाईट ऑफ द बिल्डिंग. देअरफॉर हाईट ऑफ बिल्डिंग इज 16√3 मीटर. या पद्धतीने त्या बंगल्याची उंची 16 वर्गमुळात 3 मीटर इतकी येते. एक्झाम्पल नंबर 7. सी इन द टेक्स्ट बोर्ड. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक ॲट द शिप अँड फाइंड द अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 30 डिग्री. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 100 मीटर, then find how far the ship is from the lighthouse. एक जहाज आहे सी बिंदू जवळ आणि AB हे लाईट हाऊस दीपस्तंभ आहे. त्याच्या टोकावरून दीपस्तंभावरून समुद्रात असणाऱ्या या जहाजावर ए बिंदू पासून व्यक्तीनं पाहिलं. या व्यक्तीनं ए बिंदू पासूनच्या तेव्हा खाली बघताना डिप्रेशन अँगल 30 डिग्रीचा झाला. अँगल ऑफ डिप्रेशन
ते लाईट हाऊस दीपस्तंभ 100 मीटर अंतरावर उंचीचा आहे. तर दीपस्तंभ आणि जहाज यांच्यामधील अंतर किती असेल हे विचारलेलं आहे. आपल्याला दिलेली माहिती अगोदर आपण लिहूया. AB हाईट ऑफ लाईट हाऊस, हंड्रेड मीटर. BC distance between ship and lighthouse. Point C position of ship. Point A position of person. DAC हा जो कोन आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. थीटा 30 डिग्री. AD हा जो किरण आहे, रे AD हा लाईन ऑफ व्हिजन किंवा अँगल ऑफ व्हिजन म्हणला तरी चालतंय, त्या व्यक्तीचा दृष्टीपटल समोर असणारा अँगल, सरळ कोन, अँगल ऑफ व्हिजन, तिथून त्यानं अँगल ऑफ डिप्रेशन कडे पाहिला होता. म्हणजे तो हॉरिझॉन्टलशी पॅरलल असणार आहे, BC शी AD पॅरलल येणार आहे. मग DAC हा कोन ACB इतक्याच कोनाचा असतो. कोन DAC इज कॉन्ग्रुअंट टू द अँगल ACB इज 30 डिग्री बिकॉज अल्टरनेट अँगल. वितक्रम कोण आहे हा 30, तर इथं पण 30 अंशाचा कोन मिळणार आहे. मग त्रिकोण ABC मध्ये इन ट्रायंगल ABC tan theta is equal to opposite side upon adjacent side. Tan theta is equal to opposite side AB upon adjacent side BC. Tan 30 degree is equal to value of AB is 100 upon BC is as it is आहे तसाच. tan theta ची व्हॅल्यू आपल्याला टेबल नुसार 1/√3 मिळणार आहे. 100 अपॉन BC. BC इकडे आणूया, √3 ला तिकडे नेऊया. BC इज इक्वल टू 100 इंटू √3 इन मीटर. BC is the distance between the ship and lighthouse. Therefore, distance between ship and lighthouse is 100 into √3 मीटर. या पद्धतीने आपल्याला जहाज आणि दीपस्तंभामधील अंतर मिळेल. एक्झाम्पल नंबर 8. सी इन द टेक्स्ट बोर्ड. Two buildings are in front of each other on a road of width 15 meter. From the top of the first building, having a height of 12 meter, the angle of elevation of the top of the second building is 30 degree. What is the height of the second building? दोन बंगले आहेत, CD आणि AB एकमेकांच्या समोर आहेत आणि रोडच्या विरुद्ध बाजूला आहेत. BD हा रस्ता आहे, या रस्त्याच्या दोन बाजूला दोन बंगले आहेत. AB हा बंगला आहे, तो 12 मीटर उंचीचा आहे. या बंगल्याच्या वरून टोकावरून दुसऱ्या बंगल्याकडे पाहिलं तर अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे उन्नत कोन होतोय, म्हणजे हा बंगला मोठा असणार आहे, तो 30 डिग्रीचा आहे. तर समोरच्या बंगल्याची उंची म्हणजे सीडीची उंची किती हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. दिलेली माहिती आपण या ठिकाणी मांडूया. AB and CD are two buildings BD
रोड आहे, रस्ता, त्याचे अंतर आपल्याला दिलं आहे 15 मीटर. AB चं माप दिले 12 मीटर, 12 मीटर. अँगल CAE is equal to theta is the angle of elevation, उन्नत कोन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. या दिलेल्या माहितीनुसार बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू द रोड, लंबच असणार आहेत, म्हणजे इथं तयार होणारे कोण काटकोन असणार आहेत. आता ह्या व्यक्तीनं इथून समोर बिल्डिंग कडे पाहिलं तर तो लाईन ऑफ विजन हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे, तिथून तो वर बघणार आहे. एई ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, क्षितिज समांतर रेषा किंवा क्षितिज म्हणलं तरी चालतंय. जर इथून वर पाहिलाय त्यानं, मग ABDE हा जो चौकोन तयार होतोय काटकोन असल्यामुळे रेक्टँगल असणार आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABDE इज रेक्टँगल. रेक्टँगल असेल, आयत असेल तर आयताच्या समोरासमोरील भुजा समान मापाच्या असणार. AB आणि ED समान मापाचा. AB इज इक्वल टू ED इज इक्वल टू 12 मीटर. म्हणजे एवढे माप मिळाले, एवढ्याच माप काढायचं राहिले. BD आणि AE 15 मीटरचा असणार आहे. BD इज इक्वल टू AE इज इक्वल टू 15 मीटर. 15 मीटर आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. दिलेल्या माहितीनुसार हा 15 मिळाला, हा मिळवणं गरजेचं आहे. 30च्या समोरची आणि लगतची बाजू याच्याशी रिलेटेड असणारा इन ट्रायंगल AEC यामध्ये tan थीटा इज इक्वल टू CE डिवायडेड बाय AE. tan 30 डिग्री इज इक्वल टू CE डिवायडेड बाय 15. tan 30 टेबल नुसार आपल्याला किंमत मिळते 1/√3 CE अपॉन 15. 15 ला इकडे आणूया. 15/√3 इज इक्वल टू CE. या पद्धतीने CE ची व्हॅल्यू मिळाली. इथं डिनॉमिनेटरला √3 आहे, रॅशनलायझेशन करूया. CE इज इक्वल टू 15/√3 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय √3. 15 गुणिले वर्गमुळात 3 छेद √3 इंटू √3 इज इक्वल टू ओनली 3. 3 5 15, 3 5 जा 15, 5 वर्गमुळात 3 ही किंमत मिळते. CE इज इक्वल टू 5√3 इन मीटर मध्ये दिलेले आहे. आपल्याला बंगल्याची उंची पाहिजे, आपल्याला फक्त आता CE मिळालेला आहे. CE आणि ED यांची बेरीज केली तर CD मिळणार. म्हणून CD बरोबर CE अधिक ED, CE प्लस ED, बिकॉज C'E'D, C'E'D. CE ची किंमत आहे 5√3 प्लस ED ची व्हॅल्यू आपण मिळवलेली आहे 12. म्हणजे या ठिकाणी 12 प्लस 5√3 इन ब्रॅकेट कंप्लीट मीटर. व्हॅल्यू ऑफ CD मीन्स हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. आपल्याला हीच व्हॅल्यू पुस्तकामध्ये पाहिली तर 12 प्लस 15 इंटू √3 असं दिलेलं आहे. बट ॲक्युरेट करेक्ट आन्सर इज 5√3. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये जे प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे त्यामध्ये ही करेक्शन करायची आहे. यानंतर इन वर्ड मध्ये आपल्याला उत्तर लिहावं लागेल. देअरफॉर हाईट ऑफ बिल्डिंग इज 12 प्लस 5 इंटू √3 मीटर. त्यामुळं पुढील भागाची उंची, पुढील बंगल्याची उंची आपल्याला 12 अधिक 5 वर्गमुळात 3 मीटर मध्ये मिळत आहे. एक्झाम्पल नंबर 9. सी इन द टेक्स्ट बोर्ड. A ladder on the platform of a fire brigade van can be elevated at an angle of 70 degree. अग्निशामक दलाच्या वाहनावर बसवलेले शिडीची जास्तीत जास्त 70 अंश उंची अँगल कोण तयार होतोय. टू द मॅक्झिमम जास्तीत जास्त. द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर. ती शिडी जास्तीत जास्त 20 मीटर लांब आपण नेता येते, वाढवता येते. इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबाव द ग्राउंड.
ती गाडी जमिनीपासून 20 मीटर उंचीवरती, म्हणजे शिडी ज्या ठिकाणाहून बाहेर येणार आहे ती 2 मीटर उंचीवरती असणार आहे. त्यानंतर इफ द फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच sin 70 degrees 0.94. तर ही शिडी जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचीवर असणार आहे हे विचारलेलं आहे. एक ही फायर ब्रिगेडची गाडी आहे, इथं शिडी आहे, इथून वर ही 70 अंशाच्या कोनात जाऊ शकते, जास्तीत जास्त 20 मीटर पर्यंत लांबू शकते. ती जिथं टेकणार आहे तिथून जमीन या किती अंतरावरती असणार आहे सीईचं माप आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. दिलेली माहिती आपण बोर्डवरती नोट डाऊन करूया. सीई ही हाईट ऑफ लॅडर LADDER फ्रॉम ग्राउंड आपल्याला विचारलेला भाग हा. CA किंवा AC लेंथ ऑफ लॅडर आपल्याला दिलेली आहे 20 मीटर. AB पोझिशन ऑफ लॅडर फ्रॉम ग्राउंड, जमिनीपासून शिडीचं ठिकाण 2 मीटर अंतरावरती आहे. अँगल CAD इज द अँगल मेड बाय लॅडर, शिडीनं तयार केलेला कोन 70 डिग्री 70 अंशाचा कोन आहे. अजून आपल्याला दिलेला आहे साइन 70 डिग्री इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 0.94 असं आपल्याला सांगितलेलं आहे. दिलेल्या माहितीनुसार अँगल CDA हा 90 डिग्री होतोय. DEBA किंवा ABED ही जी आपल्याला गाडी बेसवरती दिसते तो रेक्टँगल आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABED इज रेक्टँगल, आयत आहे. त्यानुसार AB 2 मापाचा आहे तर ED पण 2च मापाचा आपल्याला मिळतो, 2 मीटर. दिलेल्या माहितीनुसार आपण CDA मध्ये ह्या थीटाच्या समोरची बाजू, आपल्याला ही थीटा आहे, ह्याच्या ही अपोजिट साइड आहे आणि ऍडजसंट साइड सॉरी हायपोटेनस आपल्याला दिलेला आहे. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस हा साइनचा रेशो आहे, साइन तर दिलेला आहे. मग इन ट्रायंगल CDA अँगल D इज 90 डिग्री, देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड CD अपॉन हायपोटेनस AC. यामध्ये साइन दिलेला आहे 30 डिग्री, CD ची किंमत आहे, CD विचारलेला आहे आणि AC आपल्याला दिलेला आहे 20. साइन 30 डिग्री आपल्याला घ्यावा लागेल. 30 नाही, आपल्याला 70 डिग्री, सॉरी इथं 70 डिग्री दिलेला आहे, तो 0.94 आहे. आपण या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट करूया. 0.94 इज इक्वल टू CD अपॉन 20. 20 इकडे आणूया. 20 इंटू 0.94 इज इक्वल टू CD. दोघांचा गुणाकार करूया. 20 चौक 80, 0 हातच्या गेले 8, 20 9 180 आणि 8 188. 188 8 हातच्या गेले 18, 20 0 0 आणि 18 1 2 18.80. हे मीटर मध्ये असणार आहे. CD ची किंमत आपल्याला CD ची व्हॅल्यू मिळाली 18.8 और 80 मीटर. CD आपल्याला हवा आहे CE, CD प्लस DE, म्हणून CE बरोबर CD अधिक DE. का तर C डॅश D डॅश E. CD ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 18.8 अधिक DE ची किंमत दिलेली आहे
2 18 आणि 2 20.8 किंवा 80 मीटर मध्ये ही सीईची किंमत मिळालेली आहे. म्हणजे ती शिडी जमिनीपासून 20.8 मीटर वरती असणार आहे. देअरफॉर हाईट ऑफ लॅडर फ्रॉम द ग्राउंड इज 20.8 मीटर. जमिनीपासून शिडीची उंची 20.8 मीटर इतकी असेल. एक्झाम्पल नंबर 10 सीन द टेक्स्ट बोर्ड. व्हाईल लँडिंग ॲट अन एअरपोर्ट ए पायलट मेड an angle of depression of 20 degree. जमिनीवरती विमान लँड होत असताना वैमानिकानं जमिनीकडे तोंड करून अँगल ऑफ डिप्रेशन 20 डिग्रीचा त्या विमानाचा केला आहे. अवरेज स्पीड ऑफ द प्लेन वॉज 200 किलोमीटर पर आवर. त्या विमानाचा ताशी वेग 200 किलोमीटर आहे. द प्लेन रीच्ड द ग्राउंड आफ्टर 54 सेकंड. ते स्टार्ट लँडिंग व्हायला उतरायला स्टार्ट झालं की 54 सेकंदानं जमिनीवर उतरणार आहे. फाइंड द हाईट ॲट विच द प्लेन वॉज व्हेन इट स्टार्ट द लँडिंग. म्हणजे जिथून त्यानं लँड व्हायला सुरुवात केलेली आहे तेच ठिकाण जमिनीपासून किती अंतरावरती आहे हे विचारलेलं आहे. समोर डायग्राम दिसते, त्यामध्ये ए च्या ठिकाणी प्लेन आहे. पायलट अँगल ऑफ डिप्रेशननं विमान खाली आणतोय 20 डिग्रीनं. तेव्हा इथून लँडला स्टार्ट होणार आहे आणि इथं लँड होणार आहे. पोझिशन ऑफ लँडिंग आणि स्टार्टिंग ऑफ लँडिंग. मग इथून लँड होतोय तर जिथून लँड व्हायला म्हणजे सुरुवात झालेली आहे तिथून जमिनीचं अंतर किती आहे हे विचारलेलं आहे. आणि आपल्याला दिलेली माहिती इथून इथपर्यंत येताना विमानाचा वेग 200 किलोमीटर पर आवर, ताशी वेग 200 किलोमीटर आहे. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला आकृतीची माहिती पूर्ण करूया. ए बी डिस्टन्स बिटवीन starting position of landing the plane and ground. यानंतर BC distance between position of plane on ground and landing position of प्लेन. म्हणजे जमिनीपासूनचं विमानाचं अंतर हे बी ए बीच आहे तो बी पॉइंट. इथून सी अंतर आपल्याला बघायचं आहे बी सी. ए सी डिस्टन्स ऑफ लँडिंग द प्लेन from A to C. DAC angle of depression theta 20 degree. DAC बरोबर ACB 20 degree alternate angle. AD horizontal line.
या पद्धतीने आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि हा 20 अंश आपल्याला मिळणार आहे. यानंतर ABC मध्ये ACचं माप आपल्याला माहिती नाही. स्पीड आपल्याला दिलेला आहे 200 किलोमीटर पर आवर. आपल्याला सूत्र माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम पण आपल्याला दिलेला आहे 54 सेकंद. 54 सेकंद असेल तर ते तासामध्ये होणार आहे 54/3600 आवर, कारण 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आपल्याला डिस्टन्स हवा आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड आहे 200, टाइम आहे 54/3600. 2 शून्य गेल्या. 18 दूनी 36. 54/18. 18 त्रिक 54. डिस्टन्स मिळाला किलोमीटर मध्ये. ताशी किलोमीटर मध्ये आपल्याला मिळाला. ते 3 किलोमीटर डिस्टन्स 3 किलोमीटर इतकंच मिळालं. AC हे डिस्टन्स असणार आहे 3 किलोमीटर. हे AC माप मिळालं. आपल्याला हवा आहे ABचं माप. अपोजिट अपॉन ॲडजसेंट हायपोटेनस इज इक्वल टू साइन थिटा. म्हणून साइन थिटा बरोबर AB अपॉन AC साइन 20 डिग्री आपल्याला दिलेला आहे बरोबर AB अपॉन 3. आपण साइन 20 ची किंमत दिलेली आहे 0.342. 0.342 इज इक्वल टू AB अपॉन 3. AB इज इक्वल टू हा इकडे आला मल्टिप्लिकेशन होणार आहे 3 गुणिले 0.342. यांचा गुणाकार करूया. 3 दुनी 6. 3 चौक 12. ह्याच्या गेला 1. 3 त्रिक 9 आणि 1 10. या पद्धतीने आपल्याला 1 आणि इथं 3 दशांश स्थळ आहेत. 1.026 AB ची किंमत मिळालेली आहे. AB हा कोण आहे? डिस्टन्स आहे. किलोमीटर मध्ये मिळणार, परंतु हे अंतर आपल्याला किलोमीटर पण मध्ये लिहू शकतोय आणि मीटर मध्ये पण लिहू शकतोय. 200 किलोमीटर आपल्याला वेग दिलाय, त्यामुळं AB चं अंतर हे 1.026 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर 26 मीटर इतकं आपल्याला दिसून येते. म्हणजेच हे मीटर मध्ये लिहायचं असेल तर 1026 मीटर मध्ये येणार, कारण 1.026 गुणिले 1000 बरोबर मीटर मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजे AB ची किंमत डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पोझिशन ऑफ लँडिंग द प्लेन अँड ग्राउंड इज 1026 मीटर. ते आपण या ठिकाणी लिहूया. या बाजूला लिहू distance between, therefore distance between starting position of landing the plane from the ground and ग्राउंड म्हणू इज 1026 मीटर. या पद्धतीनं 1026 मीटर इतकं अंतर ए या स्टार्टिंग लँडिंग पोझिशन पासून ग्राउंडचा आपल्याला मिळणं. या पद्धतीनं आपण प्रॉब्लेम सेट 6 मधील उदाहरण क्रमांक 6 ते 10 मधील 5 उदाहरणं पाहिली. या पद्धतीनं प्रॉब्लेम सेट 6 चा पार्ट 3 पण या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. त्याचबरोबर प्रॉब्लेम सेट 6 पण या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. पूर्ण प्रॉब्लेम सेटमध्ये असेल किंवा प्रॅक्टिस सेटमध्ये असेल, जर काही अडचण शंका असतील तर आपण त्या शेअर करूया, त्याच्यावर आपण निरसन करूया. यानंतर भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.